आज आपण बनवणार आहोत अंडा करी मसाला मोजक्या आणि घरच्याच साहित्यात। तर रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर रेसिपीकडे वळूया। अंडा करीसाठी लागणारे आपले साहित्य 5 अंडी घेतली मी बॉईल करून ठेवलेले आहे, 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो घेतले लाल पाऊन, लसूण, जिरे, आलं, थोडा खोबऱ्याचा किस आणि थोडे तीळ घेतलेले आहे। आणि आपले खडे मसाले थोडे घेतले आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून थोडेच टाकायचे आपले खडे मसाले, कोथिंबीर, तेजपत्ता आणि काजू आणि लाल आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। भाजीसाठी आपण मसाले भाजून घेऊया। मी तेल पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल टाकलंय, गरम झालाय ते। आता आधी हे खडे मसाले भाजून घेऊया। त्याच्यामध्येच आपण तेजपत्ता टाकून घेऊ। तर एक काजू टाकते याच्यात, थोडे काजू टाकल्याने काय जरा भाजीला आपल्या चव येते आणि जरा घट्टपणा येतो काजूनी भाजीला। आता हा कांदा घालून घेते मी भाजायला, तिथे कढईत घातला। आता कांदा छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा कांदा छान झालेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला। असा कांदा ह्यासाठी आधी होऊ द्यायचा कारण कांद्याला ओलसरपणा असतो आणि कांद्यामध्ये जर आपण बाकीचे मसाले टाकले तर कांदा छान भाजला जात नाही। आता हे याच्यामध्येच मी ह्या 2 मिरच्या टाकणार आहे आणि हे आपलं खोबऱ्याचा खीस आणि तीळ। खोबऱ्याचा खीस आणि तीळ काय लगेच भाजल्या जातात ना, म्हणून ते नंतर टाकायचे। आता याला छान भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर गार करून याला मिक्सर मधून काढून घ्यायचा मसाला। हे बघा छान आपला मसाला भाजला गेलेला आहे। आता हे पूर्ण गार होऊ देणार आहे आणि मिक्सर मध्ये काढून घेणार आहे मिक्सर मधून। अंडी फ्राय करण्यासाठी आधी त्याला आपण कट मारून घेऊया। म्हणजे कट मारल्याने काय त्याच्या आतपर्यंत मसाला जातो, म्हणून थोडे कट मारून घ्यायचे। फ्राय करण्यासाठी मी पॅन मध्ये टाकत आहे आपली अंडी। थोडे याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे। हे आपण आले लसूणची पेस्ट काढली ना, ते थोडी टाकते याच्यामध्ये मी। थोडा आपला वाटण वाटलेला आहे मसाला ते टाकते थोडं। थोडे आपले रोजचे मसाले, थोडी हळद, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला। आणि आता त्याला थोडं आणखी होऊ द्यायचं आहे आपल्याला। थोडी एक वाफ काढून घेते मी। झाले, झाकण काढते मी। छान झाले आपले अंडे फ्राय। आता हे मी बाजूला काढून घेते।
पॅन मध्ये मी 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकून घेत आहे आणि 2 ह्या मिरच्या ठेवल्या होत्या बाजूला, त्या पण टाकत आहे. आणि लगेच आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. बारीक चिरला मी कांदा, ते टाकून घेऊया. कांदा छान होऊ द्यायचा आहे. आता त्याच्यानंतरच आपल्याला मसाले टाकायचे आहे. आता हे आलं लसूणची पेस्ट केली आहे मी, ती टाकताय. आपले अंडा करीची भाजी आपण घरातल्या साहित्यामध्ये जे अवेलेबल होते त्याच्यातच करत आहे मी. आपले मसाले वगैरे सगळे साध्या सरळ पद्धतीने. तर तुम्ही पण घरी ट्राय करा माझ्या या पद्धतीने अंडा करी आणि मला सांगा, कमेंट करा कोणी केली आणि कोणाला रेसिपी आवडली. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा मसाला टाकताय मी त्यातच. मसाल्यांचा छान सुगंध सुटलेला आहे बघा. छान होऊ द्यायचं आहे मसाल्याला पण, म्हणजे भाजी छान तर्रीदार होते. आता याच्यामध्ये मी आपले मसाले टाकणार आहे. रोजचे आपले हळद 1 चम्मच, मिरची पावडर लाल 1 चम्मच आणि कांदा लसूण मसाला टाकणार आहे 2 चम्मच, धणे पावडर, आणि थोडा मी चिकन मसाला पण घालणार आहे याच्यामध्ये. आणि एक टोमॅटो चिरून ठेवला आहे मी बारीक, 2 टोमॅटो, ते टाकून देता याच्यातच. आता याला आपण छान एक वाफ काढून घेऊया. हे बघा छान मसाला झालेला आहे. ते छान तेल सुटलेलं आहे बघा. हे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. हे मसाल्याचं पाणी टाकते मी मिक्सरच्या भांड्यातलं आणि त्याच्यामध्ये आणखी दुसरं पाणी टाकते. तुम्हाला जेवढी पातळ करायची असेल किंवा घट्ट ठेवायची असेल त्यानुसार पाणी घाला आणि आपलं चवीनुसार मीठ. आता याच्यातच मी ही फ्राय केलेली अंडी टाकते. घट्ट वाटत आहे, थोडं पाणी घालते मी. आणि ह्या 2-3 आपण हिरव्या मिरच्या ह्या टाकून देऊ याच्यामध्ये. आणि आता याला दुसरी वाफ काढून घ्यायची आपल्याला. झाला आपला अंडा करी मसाला तयार.
बघा छान असं छान घट्टपणा पण आहे आणि सरसरीत पण आहे. आणि आपली अंड्याला काप दिले होते मी, त्याच्यात आतमध्ये छान असं रस्सा वगैरे गेलेला आहे, मसाला वगैरे गेलेला आहे बघा. आणि त्याच्यासोबत आपली भाकरी केलेली आहे मी ज्वारीची आणि लिंबू ठेवलेला आहे छान आणि तोंडी लावायला कांदा ठेवलेला आहे. तुम्ही पण असंच करून बघा घरी माझ्या पद्धतीने. आणि हे सगळं आपलं घरातल्या साहित्याने केलेलं आहे, घरातच अवेलेबल असलेल्या साहित्याने केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही करून बघा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओज बघा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.